ऍक्च्युली गोव्यात गाणं आम्ही शूट केलं, पण फलटणच्या वाड्यामध्ये शूट झालंय. हे थोडे पोर्शन आम्ही बारामतीला एक वायनरी आहे, 4 सीझन्स वायनरी, तिथे आम्ही शूट केलंय. नंतर नंद महल म्हणून आहे, जॉनी सरांचं जे कॅरेक्टर आहे ते एक नवाबचं कॅरेक्टर आहे, म्हणून आम्हाला एक पॅलेस पाहिजे होतं, म्हणून ते नंद महल म्हणून पॅलेस आहे खडकवासला पुण्याला, तिथे आम्ही शूट केलं. नंतर सोफाया कॉलेजला शूट केलंय, जे हॉस्पिटलचं लोकेशन आहे ते सोफाया कॉलेजमध्ये आहे. वसईचा किल्ला आहे तो आम्हाला रुइन्स, म्हणजे तिथे तुम्हाला कळेलच स्टोरी बघून, ते रुइन्स आम्हाला असे दाखवायचे होते, म्हणून आम्ही वसईच्या किल्ल्यामध्ये शूट केलं आहे. नंतर मुंबईच्या 2-3 स्टुडिओजमध्ये शूट केलं आहे. तर फॉर्च्युनेटली एवढे व्हेरिड लोकेशन्स होते, तर आम्हाला म्हणजे ठिकठिकाणी शूट करण्याचं म्हणजे हे मिळालं, चान्स मिळाला. ते आमच्या सिनेमाचे ते आणखी एक नट आहेत, आमचे ऍक्टर आहेत जयेश ठक्कर सर. ते बोलू शकत नाही, तरी भूमिका करतात, पण ते प्रमोशनच्या निमित्ताने आमच्या सगळ्या प्रोसेसमध्ये होते. आज ते येऊ शकले नाहीत, पण जेव्हा परिसरांना हा प्रश्न विचारला जातो की कुठले कुठले लोकेशन्स आहेत, तर मग ते गोष्ट ऍड करतात. तर जयेश सरांच्या वतीने मी ऍड करतो की ते जयेश सर त्यांच्याबरोबर ह्या सिनेमाच्या पहिल्या दिवसापासून त्या प्रोसेसमध्ये आहेत. तो लोकेशन हंटिंग पासून ते स्क्रिप्टिंग किंवा आता रिलीज पर्यंत त्यांच्यावर आहे. तर एक त्यांना परिसरांना तो वसईच्या किल्ल्यामध्ये शूट करायचं होतं, कारण ते त्यांना तसं सगळं आहे, पण त्यांना ती परमिशन मिळत नव्हती, कारण ते सगळं ते किल्ले संवर्धन आणि त्या सगळ्या गोष्टीच्या सगळं घेऊन परमिशन घ्यावे लागतात. मग त्यांनी ऑप्शनल शोधण्याचा प्रयत्न केला, पण परिसर ठाम होते की नाही त्या किल्ल्यातच करायचं. मग 8 का 9 महिने थांबले, ते परमिशन मिळाली आणि मग त्या किल्ल्यात त्यांनी शूट केलं. तर आता जयेश सर ते आमच्यामध्ये आता प्रमोशन नाही, पण त्यांच्या निमित्ताने त्यांच्या वतीने मी त्याला उत्तर देऊन टाकलं जयेश सरांच्या वतीने. परिस्थिती बऱ्याचदा हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटाची तुलना होऊ शकत नाही इकॉनॉमिकली, परंतु आताही बऱ्यापैकी बिग बजेट चित्रपट मराठीत येत आहे. तर तुम्ही असं काही बजेट म्हणजे असं ठेवून विचार करून केला की जे होईल ते, पण चांगला चित्रपट निर्मिती करायचा हा विचार होता? नाही, बजेट तर डोक्यात ठेवायला लागतं, कारण म्हणजे कमर्शियल आणि क्रिएटिव्ह हे दोन्ही जुळायला लागतं. कारण फक्त कमर्शियली करून किंवा फक्त क्रिएटिव्हली विचार करून तो फायदा होत नाही. आणि प्रोड्युसर असतात, म्हणजे ते पण म्हणजे काय कॅल्क्युलेशन्स करून, तर बजेट होतं. पण फॉर्च्युनेटली प्रोड्युसर असा होता की जर तुला पाहिजेच आहे तर प्लीज गो हेड अँड डू इट. आणि आपण पण एक्सपिरियन्स आहे, आपण पण उगाच खर्च करणार नाही, कारण फायनली जे कॅल्क्युलेट होतं की बॉक्स ऑफिसमध्ये तुम्ही जर ₹1 खर्च केला आहे, तर बॉक्स ऑफिसमध्ये त्याचे 1 चे 2 झाले की नाही, तरच तो हिट आणि फ्लॉप ठरला जातो. म्हणून ऍज अ डिरेक्टर ऑल्सो आपल्याला कुठे ना कुठे ते डोक्यात ठेवायला लागतं की मी उगाच खर्च केला तर ते माझ्या विरुद्धच ठरलं जाईल. तर म्हणून बजेट, क्रिएटिव्ह, कमर्शियल कुठेतरी ते जुळवायला लागतंच 100%. आणि फॉर्च्युनेटली आता मराठी सिनेमा पण आता जसे बॉक्स ऑफिस रिझल्ट येतात आहे, बजेट्स वाढतात आहेत, बेटर आपण प्रेझेंटेशन करू शकतो. तर आय एम शुअर की आता म्हणजे पुढल्या वर्षात आणि पुढल्या दिवसात चांगले चांगले मोठे मोठे बजेटचे पिक्चर पण बघायला मिळतील आणि आम्हाला तो चान्स पण मिळेल मोठे बजेट्स एक्सप्लॉइट करायला. चित्रपटाचं नाव अफलातूनच का? ह्याचं आन्सर सिद्धू देईल. ही फिल्म 3 लँग्वेज मध्ये शूट झाली, डब नाही झाली, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आणि आम्ही एका दिवशी एक सीन मराठीत करायचो, मग तो हिंदीत करायचो, मग इंग्लिशमध्ये करायचो. मॅडनेस आहे, 3ही भाषेमध्ये प्लॉट सेम असला तरी वेगळा मॅडनेस आहे. आता तुम्ही गाणं पाहिलं असेल तर आपला तुमचं टायटल ट्रॅक, त्यात स्पीड आहे, मजा आहे, धमाल आहे, मस्ती आहे. तो कुठेतरी एका शब्दात मांडण्याचा प्रयत्न होता. कारण म्हणजे ना काय ते चल मेरे संग तेरे लोके जाऊंगा एवढं मोठं नाव देण्याच्या ऐवजी असं कुठेतरी एक साधं सिंपल नाव द्या सिनेमाला, जे सर्वसामान्य प्रेक्षकाच्या तोंडात बसेल की आपलाच नाही रे. तर ती टर्म शोधत होतो आम्ही, आणि ती टर्म ह्या सगळ्यांना बघून की सिनेमा बघितल्यानंतर हे सगळी गँग बघितल्यानंतर अफलातून आहे लोक, एक असं एक ना पॉझिटिव्ह पण येतो. आणि मग ते डिस्कशन जरा करून सर काय ठेवूया, मग अफलातून नाव, बेसिकली आम्ही अफलातून असं कधी ठरवायचं होतं की आम्ही सगळे आम्ही अफलातून असं नाव ठेवूया. पण ते अफलातून मिळालं म्हणून ते ठेवलंय. आणि ते मला वाटतं त्या कॅरेक्टरला, त्या गोष्टीला आणि त्या फॉर्मला जातं. तो एक एनर्जी, विनोद, टाइमपास, धमाल हे नाव ठेवू शकतो, पण टाइमपास नाव आहे, धमाल नाव आहे, एनर्जी नाही ठेवू शकतो, ती पिऊ शकतो आपण. आणि ते सगळ्यांना बोलता यावं, आणि त्याचा
बोलल्यानंतर त्यातून कळावं की हा हे टाइमपास आहे म्हणून तो आपला. आणि हिंदीचे शो किती आहे महाराष्ट्रात? तुम्ही आता आम्ही पहिलं मराठीच रिलीज